अरे बाप हो बिबटी. अरे बाप कोणाची बिबटी आणि काय बापा बाबा बाबा म्हणजे मांदळीन बोई बिबटे. तर रामराम म्हणलं मी योगेश बनकर सकाळी सकाळी आपण निघालो होतो डायरेक्ट शेतात. ते शेतात आपल्याला दूध काढण्यासाठी रोजची ड्युटी राहती. तर तेवढ्यात आपण एक गाऱ्यातून प्रवास करून घेतला आणि आता आपल्याला जायचं होतं डायरेक्ट आपल्या शेतात. तर गाऱ्यातून प्रवास करून आपण आलेलो थकलेले माणसं आपण लगेच आता दूध काढायला लागलो आणि आता आपल्याला दूध काढून लगेच बिबट्याला भेटायला जायचं होतं. बिबटे नव्हते ते इथून पळत रुई सुटले होते. तर त्यांना मला पळू नका रे बोले माका खाली होते व यांनी लय त्रास देण्याला लावला आम्हाला. तर आपण यांना टाटा बाय बाय करून आपल्या मित्रांना तर लगेच घरी निघालो होतो आणि आता आपल्याला आता डायरेक्ट डबल शेतात यायचं होतं. म्हणून आता आपण डायरेक्ट डबल भाऊ भाऊ सोबत आपण शेतात निघालो आणि टरार आपल्या चार्जिंगवर इमान टरार पळायचा भाऊ लगेच आता टरार गाऱ्यातून मायला लिबी अकर गारा झाला भाऊ रस्त्या ना. तर गारा लगे आता आपण तेवढ्या शेतात पोहोचलो आणि शेतात आपल्या ट्रॅक्टर येलो होतं तूर काढण्यासाठी. तर मग आपले भाऊन पप्पा तूर काढत होते लगेच त्यांना त्याची तूर बी काढणं झाली होती. तर आपल्याला 3.5 वाणे तूर झाली होती. तर तेवढ्यात आपल्याला आता हे कापूस भरायचा होता. तर कापसात बोधाच भरायचा होता. तर इगोनी फेकून दिली आणि लगेच सणासण तुमच्या भावाना लगेच बोधात कापूस भरून घेतला. टरारा सणाना पिरिली लगेच आपल्याला दुसरं काम लागलेलं होतं ऑलरेडी. तर आपल्याला हे शेण काढायचं काम लागलेलं होतं. शेण सण सुन काढून घेतलं शेण आणि लगेच आता तुमच्या भावाला आणायचा होतो चारा. तर आता चारा आणण्यासाठी तुमचा भाऊ टरारा सणाना पिरिली गेला आणि आता हे चारा आपल्याला एवढा न्यायचा होता. तर पूर्ण नव्हता न्यायचा आपल्याला एकच कवळी न्यायची होती जेवढी आपल्याला बैलांना लागेल तेवढी. तर यांना आपण सोडण्यासाठी डबल बांधण्यासाठी आलो होतो. आपल्याकडेच कामं राहते यांची. तर यांना झोपून डायरेक्ट पत्रापाशी आणून सोडलं आणि आता त्यांना ताण लागलेली होती म्हणून त्यांना पाणी बी पाजायला सुरू केली. आणि आता त्यांना बी पाणी ताणा लागले म्हणल्यावर पाणी भासाभास पिजा होती. टाको तुमचा भाऊ बी दमला होता. तर आता लगेच हे काळी गावडीन आपले 2-4 गावडे भाऊ. तर अजून का आता 2-4 आणणं पडन आता रँड्रिका म्हणल्यावर सणासण विचारा तू सणासण कामं करणं पडते आपल्याला भाऊ मायले ले वायता घाला डोक्याला. तरी आता ही रँड्रिका बघितली का रँड्रिका खरी रँड्रिका बरं का. तर कशी पिवरली ती सुरली आपल्याला चांगली दिसते ती गावडी. तर आपण तेवढ्यात निघालो होतो हे दुसरं काम लागलं होतं बोध न्यायचं. तर आपण बोधगीत उचललं डोक्यावर सण चालवलं तुमचा भाऊ डायरेक्ट वाकडा झाला होतो काम करू. आता तेवढ्यात आपल्याला दूधगीत काढायचं होतं आणि आता आपल्याला घराकडे प्रवास करायचा होता. तर आजचे बैल आपले कुठं गेले ते घरी गेले होते. त्यांना म्हणलं तुम्ही आईश करा आजचे दिवस आता दोघी तिघी. तर आपण लगेच घरी निघालो. तुम्ही दाबा ते सबस्क्राईबच्या बटनावर बरं का पटकन नागेचं. आता तुमच्या भावाला जर मोठं करा बरं का. तुम्ही लईच लावलं भाऊ आता मायला लई सबस्क्राईब करा आणि तुमच्या भाऊ लगेच घरी जातून तुम्ही दाबा ते सबस्क्राईबच्या बटनावर बरं का पटकन.